नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे कॅप राउंड 1 कट ऑफ 2024-25 चा फॉर द मेकॅनिकल सिव्हिल इलेक्ट्रिकल या कोअर ब्रँचेससाठी आणि बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेस इन पुणे और पुणे युनिव्हर्सिटी। बेसिकली तुम्ही म्हणणार सर कॅप 1 चा कट ऑफ का एनालिसिस करतोय? बाबा मी कॅप 2 चा कट ऑफ एनालिसिस केला, इव्हन तुम्ही पण केला असेल। मागच्या वर्षी तुम्हाला फक्त डॅश डॅश मिळत आहे सीट टाइपच्या नावाखाली, म्हणून तुम्ही थोडा जर कॅप 1 चा अलॉटमेंट बघणार की या वर्षी किती कट ऑफ लागलेला आहे, तर तुम्हाला थोडा रेफरन्स पॉईंट येऊन जाईल, एनालिसिस करायला मदत होईल। अँड थर्ड द मोस्ट इम्पॉर्टंट, आपल्याला काही व्हॅकन्सीज पण मिळतील की कोणकोणत्या कॉलेजमध्ये वॅकन्ट सीट्स आहे आणि आपण तिथे अप्लाय करू शकतो, कारण ह्या वॅकन्ट सीट्स माइट बी सीट टाइप पण चेंज होऊ शकतो या वॅकन्ट सीटचा, किंवा तुम्ही जर त्या पर्टिक्युलर सीट टाइप मधून असाल तर तिथे अप्लाय पण करू शकता, त्यानुसार पण प्रायोरिटी करू शकता। सेकंड पॉईंट। थर्ड पॉईंट मित्रांनो, तुमचा खूप चांगला रिस्पॉन्स आला या कट ऑफच्या सिरीजला। मी ऑलरेडी CS, IT अँड इलेक्ट्रॉनिक्स बनवलेला आहे टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेसचा, तो तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल सोबत शेअर करा। हा मेकॅनिकल साठी बनवत आहे, मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सिव्हिल साठी, आणि सेम मी छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर या सिटीसाठी पण बनवलेला आहे। तर तुम्ही कट ऑफची जर प्लेलिस्ट चेक करणार तर तुम्हाला तिथे सगळ्या व्हिडिओज वगैरे मिळून जाणार। एडिटिंग वगैरेवर मी काहीच लक्ष देत नाही, डायरेक्टली तुम्हाला ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहे एकदम क्रिस्टल क्लिअर सांगेल। जसं की मेकॅनिकल सिव्हिल इलेक्ट्रिकल डायरेक्टली त्याचं काय करायचं, कट ऑफ बघू आपण जनरल ओपनचा, डायरेक्टली जनरल असं स्टेप बाय स्टेप जाऊ आणि हार्ड अँड फास्ट व्हिडिओ कव्हर करू, कारण तुमच्याकडे पण वेळ कमी आणि इव्हन माझ्याकडे पण वेळ कमी आहे, कारण भरपूर व्हिडिओ शूट करायचे आहे, पोस्ट करायचे आहे। तर चला, आणि तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, शेअर करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये नक्की तुमचा फीडबॅक कळवा। आता आपण बघू फर्स्ट कॉलेज आहे बेसिकली COEP, जर या लिस्टमध्ये बघायला गेलं तर, आणि COEP मध्ये जर बघू आपण सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलचा कट ऑफ, अरे भाई भारी कॉलेज आहे यार, कोणती पण ब्रँच असो कट ऑफ हायच जाईल, इन्स्ट्रुमेंटेशन करून नसो कट ऑफ चांगलाच राहील। तर तुम्ही इथे जनरल ओपनचा कट ऑफ बघू शकतात, जनरल SC चा कट ऑफ बघू शकतात, आणि इव्हन जनरल ST, जनरल OBC, यल ओपन, यल SC, यल ST, यल OBC, EWS, यल SCBC पर्यंतचा कट ऑफ तुम्हाला इथे व्हिजिबल आहे। देन यानंतरचं कॉलेज आहे बेसिकली विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बाबेवाडी, यामध्ये तुम्हाला मेकॅनिकल ब्रँच पाहायला मिळत आहे, जनरल ओपन, जनरल SC, जनरल ST, जनरल OBC, यल ओपन, आणि इथे मग अजून मी स्क्रोल करत असेल तर बाकीचे सीट टाइप्स पण बघायला मिळतात। अजून एक गोष्ट मित्रांनो, मी नाही म्हणत आहे की सिक्वेन्स तुम्ही या पद्धतीनेच फॉलो करा, म्हणजे हा सिक्वेन्स असला पाहिजे असं मी म्हणत नाही, सिक्वेन्स तुम्ही तुमच्यानुसार अरेंज करा, ठीक आहे। बेसिकली कारण काही कॉलेजमध्ये असंही झालं ना की काही ब्रँचेस अवेलेबल नाही, तर ते मागं पुढं झाले आहे टाकताना, तर तुम्ही सिक्वेन्स हाच फॉलो करा असं मी पुन्हा म्हणणार नाही, तुम्ही तुमच्यानुसार पर्सनल डिस्टन्सनुसार सिक्वेन्स अरेंज करू शकतात। थर्ड नंबरचं कॉलेज आहे पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सिव्हिल आणि मेकॅनिकलचं कट ऑफ आपण जनरल ओपनचं बघत आहे, 84.68% फॉर जनरल ओपन, सिव्हिल अँड मेकॅनिकलचं 89.38, आणि मी जर इकडे स्क्रोल कराल तर ॲज पर सीट टाईप आणि तुमच्या ब्रँचनुसार सिव्हिल आणि मेकॅनिकलनुसार तुम्ही कट ऑफ इथे बघू शकतात मित्रांनो। नंतरचं कॉलेज आहे विश्वकर्माची, जे सेकंड ब्रँच आहे त्या कॉलेजमध्ये सिव्हिल आणि मेकॅनिकल या ब्रँचेसचा आपण कट ऑफ बघूया। तर इथे पण तुम्हाला जनरल ओपनचा 90.93% बघायला मिळत आहे, सिव्हिलचा आणि मेकॅनिकलचा अराउंड 87.59% बघायला मिळत आहे। आणि इथे बघा जनरल STची मेकॅनिकलची सीट वॅकंट आहे, जर कॅप 2 मध्ये STच्या कॅन्डिडेटनी जर अप्लाय केलं तर त्याला ही सीट मिळेल, नाही तर अदरवाईज कॅप 3 मध्ये मोस्ट प्रोबॅबिलिटी चान्सेस आहे की ही सीट टाईप मग कन्वर्ट केला जाईल जनरल ओपनमध्ये। तर नक्की कॅप 3 पर्यंत होल्ड करा, पेशन्सनी काम करा, तुम्ही कॅप 2 मध्ये ऍडमिशन घ्या, कॅप 1 मध्ये घ्या की कॅप 3 मध्ये घ्या, कॉलेज तर सगळ्यांचं सोबतच लागणार आहे, तर काही असं म्हणजे मेडल तर भेटणार नाही ना, कॅम्पस प्लेसमेंटच्या वेळेस विचारेल की बाबा तुला कॉलेज कोणत्या राऊंडमध्ये मिळालं होतं, तर कुठेच विचारलं जात नाही, कुठेच मॅटर नाही करत। तर कॅप 3 पर्यंत करा ना प्रोसेस, काय करायचं, ऑप्शन फॉर्मच पुन्हा भरायचा आहे ना, आणि थोडासा ताण सहन करायचा, तेवढं तर स्वतःसाठी करू शकता तुम्ही। मी इकडे स्क्रोल करते तर तुम्ही सीट टाइप्स वगैरे बघू शकतात आपल्या ब्रँचनुसार आणि कट ऑफ पण बघू शकतात। देन 5th नंबरचं कॉलेज आहे DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आकुर्डी, या कॉलेजमध्ये तुम्ही सिव्हिल आणि मेकॅनिकलचा कट ऑफ ॲज पर सीट टाईप बघू शकतात। त्याच्यामध्ये फर्स्ट आहे जनरल ओपन, जनरल SC, ST, OBC, यल SC वगैरे, यल OBC, EWS, इकडे मी स्क्रोल करत आहे आणि तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकतात। देन नंतर 6 नंबरचं कॉलेज आहे सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, तिथे सिव्हिल आणि मेकॅनिकलचा आपण जर कट ऑफ बघत असाल तर इथे कट ऑफ येतो जनरल ओपनचा अराउंड 82.47%, 76.51% फॉर मेकॅनिकल, आणि इथे बघा जनरल STच्या सीट्स वॅकंट आहे जर बघायला गेलं तर, सेम यल STच्या पण सेकंड सीट्स वॅकंट आहे, म्हणजे 4 सीट वॅकंट आहे, इव्हन EWSची पण सीट वॅकंट आहे, म्हणजे 5 सीट्स वॅकंट आहे मित्रांनो। तर खूप चान्सेस आहे तुमचे नंबर्स लागण्याची, इव्हन यल SCBCची पण सीट्स वॅकंट आहे। ओके, जर तुम्ही या सीट टाईपमध्ये असाल तर नक्की अप्लाय करू शकता जर तुम्हाला हे कॉलेज पाहिजे असेल तर, किंवा बेसिकली कॅप 3 मध्ये तुम्हालाच मिळून जाईल जनरल ओपन सीट टाईप कन्वर्ट होऊन। तर बघा जनरल ओपनमध्ये पण इथे बघू आपण MIT अकॅडमी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आळंदी, इथे आपण सिव्हिल आणि मेकॅनिकलचा कट ऑफ बघत आहे, जनरल ओपन, जनरल SC, ST, OBC, यल ओपन वगैरे, आणि इथे पुन्हा यल SCची सीट आपल्याला वॅकंट दिसत आहे।
आणि बाकी इथे मी स्क्रोल करते, तुम्ही बाकीचे सीट टाईप चेक करू शकता. देन याच्यानंतरचं 8व्या नंबरचं कॉलेज आहे डी वाय पाटील पिंपरीची ब्रँच आहे. ही सिक्वेन्स तुम्ही तुमच्यानुसार टाका, तुम्हाला पिंपरीची हवी की आय मीन आकुर्डीची, इट्स अप टू यू. इथे आपण सिव्हिल मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलचा कट ऑफ बघूया. जनरल ओपनचा दिलेला दिसत आहे तुम्हाला. जनरल SC ST चा कट ऑफ बघा 61 to 80% रेंजमध्ये. देन इकडे जनरल OBC यल ओपनचा कट ऑफ तुम्ही बघू शकतात. अँड देन EWS जनरल SCBC अँड LSCBC. देन आपण 9th नंबरचं जर कॉलेज बघत असाल, ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. कॉलेजचा आपण ब्रँचेस बघूया, सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल ह्या 3 ब्रँचेस बघूया आपण. इथे तुम्हाला जनरल ओपनचा कट ऑफ बघायला मिळत आहे. जनरल SC ST जनरल OBC LST बेसिकली. आता बघा ते LSTचं तुम्हाला डॅश दिसत आहे. माइट बी इथे जे LSTची कॅन्डिडेट असेल त्याला सीट अलॉट झाली असेल, पण सीट टाईप त्याचा माइट बी जनरल ओपन असेल, तर ही डॅश म्हणजे व्हॅकंट सीट्स नाही आहे बरं, नाही तर तुम्ही कन्सिडर करणार. तर इथे तुम्ही जनरल SCBC LSCBCचा पण कट ऑफ तुम्ही बघू शकतात. देन 10th नंबरचं कॉलेज आहे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे बेसिकली. ते या कॉलेजचं मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलचा कट ऑफ तुम्ही जनरल ओपन जनरल SC देन ST OBC अँड देन LST LOBC वगैरे बघू शकतात. कट ऑफ कमी आहे. बेसिकली काय आहे, कोअर ब्रँचेसचा कट ऑफ ना थोडा कमी झालेला आहे, कारण मेजॉरिटी ऑफ जे प्रेफरन्स दिला जात आहे इव्हन पॉलिटेक्निकच्या मध्ये असो किंवा 12वी नंतर आहे, त्या ITCSला दिलं जात आहे. पण असं काही नाही, तुम्हाला जे ब्रँच आवडतं त्या ब्रँचमध्ये तुम्ही ॲडमिशन घ्यायला पाहिजे. मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कर्वेनगर मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलचा कट ऑफ तुम्हाला इथे ॲज पर सीट टाईप दिसत आहे. मी डायरेक्टली मित्रांनो स्क्रोल करतो स्क्रीन, तुम्हालाही थोडं व्यवस्थित दिसतं आणि आपला वेळ पण वाचणार. देन MKSS ही कॉलेज चांगल्या मुलींसाठी ऑफकोर्स तुम्ही घ्यायला पाहिजे. MKSS मध्ये आपण डायरेक्टली यल ओपन बघू, कारण हे कॉलेज मुलींसाठीच आहे. तिथे तुम्ही यल ओपनचा कट ऑफ 88.51%, देन LSC 78.36%, LSC व्हॅकंट आहे आणि इकडे EWS LSCBCचा वगैरे कट ऑफ तुम्ही बघू शकतात. देन आहे 13th नंबरचं कॉलेज पुणे विद्यार्थी गृह कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. या कॉलेजमध्ये मेकॅनिकलच ब्रँच अवेलेबल आहे. इथे आपण जनरल ओपन जनरल SCचं वॅकंट सीट LSCची वॅकंट सीट आहे. इव्हन EWSची सीटसुद्धा वॅकंट आहे मित्रांनो. तर ऑफकोर्स तुम्ही या कॉलेजला अप्लाय करू शकता जर तुम्हाला पाहिजे असेल तर. देन आहे मॉडर्न एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. या कॉलेजमध्ये पण तुम्ही इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल चेकआउट करू शकता ॲज पर युअर सीट टाईप. मी इकडे स्क्रोल करत आहे, व्हिडिओला स्टॉप करून सुद्धा तुम्ही बघू शकतात. ठीक आहे. देन नंतर 15 नंबरचं कॉलेज आहे जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. या कॉलेजमध्ये सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल बघू शकता तुम्ही. तिन्ही पण ब्रँचेस अवेलेबल आहे फॉर जनरल ओपन जनरल SC जनरल ST. पुन्हा जनरल SCची सीट वॅकंट आहे. देन LST LOBC EWS आणि LSCBC पर्यंतचा कट ऑफ इथे दिलेला आहे. ॲज पर ब्रँच वाईज ॲज पर सीट टाईप तुम्ही चेक करा. देन 16 नंबरचं कॉलेज आहे सिंहगड टेक्निकल एज्युकेशन श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. याला SKN पण म्हणतात शॉर्ट फॉर्ममध्ये. इथे मेकॅनिकल ब्रँच अवेलेबल आहे. तर बघा कट ऑफ किती कमी आहे, 69.09% जनरल ओपन. देन जनरल SCची सीट वॅकंट आहे, जनरल STची सीट वॅकंट आहे, LSCची सीट वॅकंट आहे, LSTची सीट वॅकंट आहे, EWS जनरल SCBC LSCBCची सीट वॅकंट आहे. तर नक्की जर तुम्ही समजा अप्लाय करू इच्छिता, पुणे युनिव्हर्सिटीच पाहिजे तुम्हाला, तर तुम्ही या कॉलेजेसला पण प्रेफरन्स करू शकता. इट्स अप टू यू. देन आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अवसारी खुर्द. हे कॉलेज कोणाकोणाला फायनान्शियल कन्सर्न पण असतात, ऑफकोर्स तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजला पण प्रिफरन्स देऊ शकता. शेवटी बाई गव्हर्नमेंट असतो बघा. तुम्ही कट ऑफ बघत असाल तर 90.58% आहे सिव्हिलचा. मेकॅनिकलचा पण अराउंड 88.10 आहे. आणि मी इकडे जर स्क्रोल करत असेल तर ॲज पर सीट टाईप आणि ॲज पर ब्रँच तुम्ही आपला कट ऑफ बघून घ्या. त्यानंतर 18 नंबरचं कॉलेज आहे झील एज्युकेशन सोसायटी झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नर्हे पुणे. या कॉलेजचं जर कट ऑफ बघायला गेला ॲज पर ब्रँच वाईज सिव्हिल मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल अवेलेबल आहे. तुम्ही ते जनरल ओपन जनरल SCच्या पूर्ण सीट्स वॅकंट आहेत. ती म्हणजे सिव्हिल मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल आणि सेम जनरल SCची पण मेकॅनिकलची सीट वॅकंट दिसते मला. इव्हन जनरल OBCची पण सीट वॅकंट आहे सिव्हिल आणि मेकॅनिकलच्या. आणि LSCची पण सीट वॅकंट आहे, LSTच्या सीट्स वॅकंट आहे. बघा एवढ्या सीट्स वॅकंट आहे. जर फॉर एक्झाम्पल तुम्हाला नागपूर अमरावती छत्रपती संभाजीनगर इकडे जर येथे किंवा खूपच नॉर्मल कॉलेज मिळालेलं आहे, मी रेकमेंड करेल की पुणे युनिव्हर्सिटीचे ॲटलीस्ट अबव ॲव्हरेजेस कॉलेजेस तुम्ही प्रिफर करू शकतात आणि तुम्हाला इथे सीट वॅकंट्स पण बघायला मिळत आहे. देन आहे ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रिसर्च पुणे. या कॉलेजमध्ये पण सिव्हिल मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल तिन्ही कोर ब्रँचेस अवेलेबल आहे. आपण इथे बघूया जनरल ओपन 60% वॅकंट आहे बेटा. मेकॅनिकलची जनरल ओपनची सीट 79.44%. मेजरली ब्रँचेस तुम्हाला व्हॅकंट बघायला मिळत आहे आणि ॲज पर सीट टाईप तुम्ही बघू शकता कट ऑफ वगैरे. नंतर कॉलेज आहे ISBM मध्ये मेकॅनिकलचंच कट ऑफ आपल्याला दिसायला मिळत आहे.
इथे 70.36% जनरल ओपनचं, यल ओपनचं 62.13% आहे. देन पूर्ण डॅशेस आहे. सेम आपण अलार्ड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट पुणे जर बघायला गेलं तर इथे पण आपल्याला सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलचं कट ऑफ ॲज पर सीट टाईप बघायला मिळतो. तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकतात. देन 22nd नंबर ऑफ कॉलेज आहे GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट. या कॉलेजचं जर आपण कट ऑफ बघायला गेलं तर तो आहे सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलचा. तर इथे पण तुम्ही जनरल ओपन, यल ओपनचा कट ऑफ बघू शकतात. देन नंतरचं कॉलेज आहे, नंबरचं कॉलेज आहे PSOC रावेत पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. या कॉलेजचं आपण जर सिव्हिल आणि मेकॅनिकलचं जर कट ऑफ बघायला गेलं तर इथे आपल्याला जनरल ओपन, जनरल SCचा बघायला मिळतं. इव्हन जनरल SCच्या सीट्स वॅकंट आहे. तर PSOC इज अ वन गुड कॉलेज. इथे LSCचे पण सीट्स वॅकंट आणि बाकी तुम्ही सीट टाईप वगैरे कट ऑफ इथे चेकआउट करू शकता. देन 24th नंबर ऑफ कॉलेज आहे ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. इथे तुम्ही बघू शकतात इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रिकलचाच कट ऑफ बेसिकली ॲज पर युअर सीट टाईप अँड ॲज पर युअर ब्रँच वगैरे. आणि नंतर 25th नंबरचं कॉलेज मी टाकलं वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड सांगली. हे पण बेस्ट कॉलेज आहे. याच्यासाठी स्पेशल एखादी मी शीट तयार नाही करू शकलो असतो म्हणून हे कॉलेज पण ॲड केलं. सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलचा कट ऑफ तुम्ही ॲज पर जनरल ओपन, जनरल SC, ॲज पर युअर सीट टाईप, ॲज पर युअर ब्रँच बघू शकता. मी इकडे स्क्रोल करत आहे किंवा तुम्ही व्हिडिओला स्टॉप करून स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकतात. तर बघा मित्रांनो, हे होते बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेस इन पुणे और पुणे युनिव्हर्सिटी. तुम्ही या कॉलेजेसला प्रेफरन्स देऊ शकता. सिक्वेन्स तुम्ही तुमच्यानुसार अरेंज करा, कारण लास्टची काही कॉलेजेस तुम्ही असे बघितले की जे पहिल्या टॉप 5, टॉप 10 मध्ये येतो. मी सिक्वेन्सवर फोकस नाही केला. मेजरली मला PDF फाईल जशा प्रकारे लवकरात लवकर मिळत होते त्यानुसार मी अरेंज केलेलं म्हणून सिक्वेन्स तुमच्यावर सोडून देतो. सेकंड आहे की हा जो कट ऑफ काढलेला आहे तो हा कॅप 1चा कट ऑफ आहे. नक्कीच कॅप 2चा प्रोसेस करताना तुम्हाला हा कट ऑफ अनालिसिस करण्यासाठी मदत करेल. आणि थर्ड द मोस्ट इम्पॉर्टंट, हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड सर्कलसोबत शेअर करा. जर तुम्ही CSITचे स्टुडंट्स असाल तर तुम्ही मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना शेअर करा. आणि मी CSITच्या विद्यार्थ्यांना पण रिक्वेस्ट केलं, जर तुम्हाला इव्हन मेकॅनिकलचा व्हिडिओ फीडमध्ये आला तर तो व्हिडिओ आपल्या एखाद्या मेकॅनिकलच्या मित्रासोबत शेअर करा. एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंत, ही मराठीतली एक म्हण आहे की नाही. तर जास्तीत जास्त व्हिडिओ स्प्रेड करा. काही डिफिकल्टीज असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका, कारण आपण फक्त ॲडमिशन प्रोसेसपर्यंतच तुमच्यासोबत नाही, पुढे मी काही पॉडकास्ट वगैरे आणणार आहे, कॅम्पस प्लेसमेंट टिप्स वगैरे आणणार आहे. कारण बाय प्रोफाईल मी पण इंजिनियरच आहे आणि ऑफकोर्स मी या जर्नीमधून गेला आहे. तर माझ्याकडनं जेवढं तुम्हाला व्हॅल्यू प्रोव्हाइड करता येते तेवढं व्हॅल्यू प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया.